आज आपण येथे वाळकेश्वर बाणगंगा तलावाच्या इथे आलेलो आहोत. आपल्यासोबत येथील समाजसेवक संजय शिर्के आहेत. बाणगंगा तलावाच्या कामाबद्दल त्यांनी तक्रार केली आहे. त्या तक्रारीवर नक्की काय कारवाई झाली आणि पुढे काम कसे असावे या तलावाचे, याबद्दल तुमचं काय मत आहे? या तलावाच्या बद्दल आपण कंत्राटदाराची तक्रार केली आहे आणि त्या कंत्राटदाराने जे काम ज्या पद्धतीने करायचं होतं त्या पद्धतीने काम तो करत नाहीये. आणि इथे मेन या पाण्याची चावी बनवण्यासाठी वॉल जो बनवण्याची याच्या संदर्भात आमची वारंवार तक्रार आहे. आणि या संदर्भात आम्ही जनयाचिका पण टाकलेली आहे की पहिली चावी आपण करावी. आणि हेच परत ते दगड लावतात, तीच परत दगड निघत असतात. पहिली हे चावीचं इथे एक चावी वॉल बनवला पाहिजे आणि रामकुंड नगरला स्वच्छता करून तिथे चावीचं हे केलं. जी गोष्ट पहिली अत्यंत गरज आहे ती वॉलची गरज आहे, ती वॉलचं काम करतच नाही आणि फक्त तारीखवरती तारीख घेत जातात. आणि इथे ज्यांना दिलंय तो कंत्राटदार हा काय काम बरोबर करत नाही. आणि इथे कुठल्याही प्रकारचे इंजिनियर, आर्किटेक्ट देखरेखसाठी कुठलेही येत नाही. पुरातत्व विभागाचे पण कोणी येत. आम्हाला त्यांना कळवावं लागतं, त्यानंतर तक्रारी केल्यानंतर त्यांना समजतं, त्यानंतर ते कारवाई करून त्यांची कामं बंद केली जाते. इथे बाणगंगा तलावासंदर्भात एक कमिटी करण्यास स्थानिक लोकांची पण सांगितली. ती कमिटी पण अजूनपर्यंत तयार केली नाही की ते काम कुणाच्या कशा देखरेखीमध्ये हे करणार. मी एक मागणी पण केली आहे. इथे आमदार मंगलबाबा लोढासाहेब यांच्या सोबत तिथले मनपाचे अधिकारी, पुरातत्व विभागाचे आणि स्थानिक लोक यांची एक मीटिंग लावण्यात यावी. त्यांना समजण्यात येईल की कशा पद्धतीने काम होईल. आणि याची एक लोकांना पहिले अगोदर बॅनर लावून माहिती द्या. अचानक ही मीटिंग लावून ह्याच्या संदर्भात होणार नाही. तर लोकांना ह्याच्या संदर्भात माहिती देऊन एक मीटिंग लावण्यात यावी आणि कसे काम होणार याची सर्वांना लोकांना माहिती देण्यात यावी. त्याच्यामध्ये मनपा डी विभागाचे मेंटेनन्स विभाग आहे, पाठक साहेब आहे, सनी यादव आहे, महाजन साहेब आहे, यांचे मार्गदर्शन. आणि पुरातत्व विभागाचे रत्नागिरी विभागातून वराणे साहेब हे पूर्ण कामकाज बघतात. आणि इथे त्यांच्याकडे इंजिनियर कुणी ठेवले, आर्किटेक्ट ठेवले, पुरातत्व विभागाचे काय काय केले ते कधी इथे येत नाही. खाली फक्त VIP कोण आलं त्या दिवशी इथे पाणी करण्याकरता येतात आणि त्या दिवशी इथे पूर्ण साफसफाई आणि हे ते केली जाते. दिखावापुरतं साफसफाई होते, दिखावापुरती काम केले जाते. पण जे बाणगंगा आता राहिली नसून ही बाणगंगा आता घाणगंगा व्हायला लागली. आणि हे केलं ह्याच्यामध्ये कुठला दगड अडकला तर बाणगंगाचे पूर्ण स्तोत्र नष्ट होऊन जाईल. हा, त्या ठेकेदारावरती पोलीस कारवाई झाली पाहिजे की त्यांनी हे कसं काय काम केलं. आणि ह्याला ते ह्याच्या हेरिटेजच्या कामाची माहिती काय, त्याच्या पूर्ण प्रमाणपत्र याची पूर्ण पाहणी करण्यात होती आणि त्यांनी कुठे पहिल्यांदा काम केले त्याची पण विजिलन्स मार्फत चौकशी करण्यात येईल. M एंटरप्राइजेस बुकान इंजिनियर्स याच्या कंपनीचं नाव वाचून याचा BR शाह हा ओनर आहे. त्याच्यावरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात यावा. आणि ह्याच्या अगोदरचं जे काम होतं त्यापेक्षा राम सवानी यांनी काम चांगलं केलेलं असा माझा तरी अंदाज आहे. आणि त्याच्याकडे पुरातत्वाचे भरपूर ठिकाणी काम. पण हा BR शाह जो कोण आहे यांनी रस्त्याची कामं करणारा कंत्राटदार, ह्याला कुठून आणला, काय आणला आम्हाला काय माहिती नाही. तर याची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात यावी. तिथे स्थानिक गोड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट आहे, हे ह्यांची मालकी हक्क आहे. त्यांनी पण याच्यावरती देखो याच्या संदर्भात मी गोड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टचे विश्वस्त आता नवीन निर्वाचित झाले त्यांच्याशी पण मी संपर्क साधलाय. त्यांना पण मी सांगितलंय की या संदर्भात आपण जातीने लक्ष घालावे. त्यांनी असं एक मीटिंग लावणार असे मला कळवलंय. ते कधी लावतात ते बघूयात. बघूया आपण भविष्यामध्ये संजय शिर्के यांच्या तक्रारीनुसार कसं इथे बाणगंगा तलावाचे ब्युटिफिकेशन होतंय. पुढच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज.